मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आज सोलापूर दौऱ्यावर। सोलापुरातील 4 पैकी 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर। भाजपच्या ऑपरेशन लोटस नंतर पक्षातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रवादी सक्रिय। कोणताही नेता राष्ट्रवादी सोडणार नाही। सोलापुरातील 4 पैकी 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर दत्ता भरणेंचं उत्तर। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध। भाजपचे कार्यकर्तेच भाजप कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणार। नंदुरबारमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। मंत्री माणिकराव कोकाटे यांची भूमिका। देशावर संकट आलं की काही मोठे लोक मदतीसाठी शरद पवारांचं नाव घेतात। बारामतीतील कार्यक्रमात शरद पवार यांचं वक्तव्य। चोरी कोणी पकडू शकणार नाही असं मत चोरी करणाऱ्यांना वाटलं होतं, पण चोरासकट मत चोरी पकडली गेली। उद्धव ठाकरेंची टीका। तर ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत 27 तारखेला मेळावा। महायुतीचा ॲटम बॉम्ब सर्वांचं काम तमाम करेल। पराभव दिसल्यानं निवडणुका लवकर घ्या म्हणणाऱ्यांकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी। उपमुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका। तेढ निर्माण करणाऱ्या मेधा कुलकर्णींना अटक करा मागणी करत रुपाली ठोंबरेंचा शनिवारवाडा परिसरात मोर्चा। शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या बापाचा नाही, ठोंबरेंचा घणाघात। धर्मादाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार काय? त्यांच्या संगनमतानं व्यवहार झालाय। मोहोळांसह सर्वांवर गुन्हा दाखल करा, रवींद्र धंगेकर यांची मागणी। महाराष्ट्राचा 2047 पर्यंतचा विकासाचा रोडमॅप व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। व्हिजन डॉक्युमेंटनुसार आर्थिक तरतूद केली जाणार। चाळीसगावच्या नागद रोड परिसरात सध्या शांतता। गाडीला कट लागण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर दगडफेकीत। अज्ञात जमावाकडून 4 चाकी वाहनांची तोडफोड। छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम। एरवी एकमेकांविरोधात चिखलफेक करणारे नेते दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात एकत्र। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्याचा दौरा करणार। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ठाकरेंचा दौरा। शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईची माहिती घेणार। पोलीस स्मृती दिनाच्या निमित्तानं मुंबईतील नायगावच्या पोलीस मैदानात परेड। मुख्यमंत्री फडणवीसांकडून बलिदान दिलेल्या पोलीस बांधवांना श्रद्धांजली अर्पण। नवी मुंबईतील कामोठे सेक्टरमध्ये एका सोसायटीतील फ्लॅटला आग। आगीत आई आणि मुलीचा मृत्यू। पंढरपुरात लक्ष्मीपूजनानिमित्तानं विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। तर पुण्यात लक्ष्मी मातेला लक्ष्मीपूजनानिमित्तानं 16 किलो सोन्याची साडी परिधान। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हवेचा दर्जा खालावला। सोमवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत। अनिर्बंध फटाके फोडल्यानं प्रदूषणाच्या पातळीत विक्रमी वाढ। यंदाच्या दिवाळीत जोरदार आतषबाजी। चेन्नईत फटाक्यांच्या विक्रीनं 7,000 कोटींचा टप्पा गाठला। कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक रद्द। सामान्य वेळापत्रकाप्रमाणे रेल्वे गाड्या धावणार। नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे मार्गावरील वेग मर्यादा हटवणार। शेअर बाजारात ट्रेडिंग। आज दुपारी 1:45 सुरू होणार। दुपारी 2:45 ट्रेडिंग सुरू राहणार। दिग्गज बॉलिवूड अभिनेते असरानी यांचं निधन। वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विनोदी भूमिका अजरामर करणारा नट हरपला। 350हून अधिक सिनेमांमध्ये साकारल्या भूमिका। येत्या काही दिवसात सोनं चांदी आणखी महागण्याची शक्यता। 2026 मध्ये सोनं 1,60,000चा टप्पा गाठणार तज्ज्ञांचा अंदाज। तर चांदी तब्बल 2,40,000वर पोहोचण्याचा अंदाज।
आज आणि उद्या मध्यम पावसाची शक्यता. कोकण मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.